नमस्कार भयरसिकांनो. गावातल्या भयानक गोष्टी ऐकायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडते, म्हणून अशीच एक भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथेचे लेखक आहेत कल्पेश बगाड सर आणि कथेचे नाव आहे खवीस. ए पोरी, कुठं निघाली? जाऊ नको तिकडं, इथंच चालली आहे आडवाकडं. अगं येडी का खुळी तू, तिकडं खैस असतो, तुला माहीत नाही का? नानी तू नको काळजी करू, घरला जा. काय अगाऊ पोरबाई, लवकर ये घरला, असं म्हणत एक वयस्क बाई म्हातारी म्हणावं तर एका मुलीला समजावत होती. एक नुकतीच तारुण्यात उतरलेली गावाकडची मुलगी काहीतरी शोधत होती. जणू काळोख होत चालला होता. सूर्य मावळून चमकणारे ढग देखील दिसेनासे झाले होते. ती मुलगी मात्र जंगलाच्या दिशेने जात होती. कदाचित काही हरवलं असेल. ती ते शोधत होती. नजर अशी कावरी बावरी होत होती. वाट चालत चालत बरीच पुढे आली. मागून कोणीतरी येतंय असा भास झाला. त्यावेळी ती थबकली. तिने मागे वळून पाहिलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. पुन्हा वाट चालू लागली. रात्र होत चालली होती. तसा मिट्ट काळोख तर नव्हता, पण सर्व काही अंधुक दिसत होतं. अचानक बाजूच्या झुडुपात काहीतरी हालचाल झाली. तशी ती थबकली. वारा तर नाही दिसत. मग हे कोण असेल? कोणतरी असेल. तिने आवाज दिला, कोण? बाहेर ये, नाही तर दगड घालीन, असं म्हणत तिने दगड उचलला. तोच कुठून तरी एक दगड तिच्या पायाजवळ येऊन पडला. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. तिला भीती वाटत होती. तिने हातातील दगड जमेल त्या दिशेने फेकला आणि मिळेल तो दगड उचलत इकडे तिकडे फेकू लागली. अचानक कोणीतरी मागून खांद्यावर हात ठेवला. ती स्तब्ध झाली. तिच्या हातात एक दगड होता. हृदयाचे ठोके वाढत होते, तरी तिने हळूहळू मागे मान फिरवली. आणि तो हाय का खैसा? तिच्या समोर एक तरुण उभा होता. तिचे हे शब्द ऐकून मोठमोठ्याने हसू लागला. मार खाशील तू आता तर. गबग गाबरगुंडे, बोल पटापट, निघायचंय मला, कामं आहेत. भित्रे. परत तो हसू लागला. काय सांगायचं होतं सांग, टाईम नाही माझ्याकडं, का जाऊ मी? आणि जाऊ लागते तोच तिचा हात धरत थांबवत तो बोलतो, थांब ग, घाबरली म्हणून चालली का? हात सोड, असं म्हणत तिने हात झटकला. इकडे येताना नानीने पाहिलंय. घरी जाऊन बोंबलली पण असेल. आईला काय सांगू आणि काय नको असं झालंय मला. लवकर सांग, काय सांगतोय? आता पूर्ण काळोख झाला होता. चेहरा ठीकसा दिसत नव्हता. त्याने परत तिचा हात धरला. तुला चांगलं माहीत आहे मी का बोलवलंय, नाहीतर तू एवढा लांब आली पण नसते. केशा, पटपट बोल बाबा. तिने परत त्याच्या हातून हात सोडवला. धरू दे की हात, म्हणत पुन्हा हात अगदी घट्ट धरला. काळीज धडधडायला होतं ग तुला पाहून, मनात भरली ग तू माझ्या, असं म्हणत त्याने तिला मिठी मारली. केशा, अंगाला झटू नको, आवडत नाही मला, म्हणत ती बाजूला झाली. मी पण नाही आवडत? त्याने विचारलं. तशी ती लाजली. असं कुठं बोलली? तू आवडतो पण काय? दोघं बोलत होते तेवढ्याच झुडपात परत हालचाल होऊ लागली. झाडाचा वाळलेला पालापाचोळा कुणी पायाखाली तुडवत आहे असा आवाज येत होता. ती घाबरून त्याला बिलगली. तुला बोलत होती जाऊ म्हणून, आता बघ कोणीतरी पाहिलं आपल्याला, ती म्हणाली. त्याने तिला बाजूला केलं. अगं रानचं जनावर असेल, थांब, घाबरू नको, मी पाहतो, असं म्हणत तो पुढे जाऊ लागला. तेवढ्यात, केशा नको ना रे, चल जाऊ. तिच्या बोलण्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. तो पुढे चालत राहिला. तोच त्या झुडपातून माणसाच्या आकाराची काळी आकृती उठून बाजूला गेली. उठून गेल्याबरोबर भाजलेल्या मांसासारखा वास येऊ लागला. तो एका जागी स्थिर उभा राहिला, काही हालचाल न करता. ती आकृती उठून बऱ्याच अंतरावर जाऊन बसली. जणू यांच्यावर नजर गेली नसावी. हातात काहीतरी होतं जणू. त्याने निरखून पाहिलं. माणसाचं अर्धवट शरीर होतं त्याच्या हातात. बसून तो मांस काढत होता. एक हात वर केला तेव्हा हातात नक्की माणसाचाच पाय आहे हे स्पष्ट झाले. हात वर करत तो त्या पायावरचा मांस खाऊ लागला. हे पाहून केशाच्या पायाखालची जमीन सरकली. हळूच तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, मिने, चल इथून. कोण आहे तो? हळू बोल आणि चल तू, असं म्हणत तो हात ओढू लागला. केशारा, त्याने पाहिलंय आपल्याला, तो कोण आहे ते तर बघ, असं म्हणत ती पुढे झाली. तिने पाहिलं नव्हतं जे केशाने पाहिलं होतं. ती पुढे झाली. त्या काळ्या आकृतीच्या दिशेने जाऊ लागली. तू माझ्या मागच थांबा केशा, ती हळूच बोलली.
ती आकृती तिला काही खाताना दिसली. ती थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं, केशाही नाही. हे पाहून तिची धडधड वाढली. केशा? ती त्याला आवाज देऊ लागली. उत्तर येत नव्हते. तिने अजून मोठ्या आवाजात हाक दिली आणि कदाचित त्या आकृतीने ते ऐकलं आणि ती ताडकन उभी राहिली. अकराळ विक्राळ रूप होतं तिचं. पुरुष असेल बहुतेक. घोंगडी पांघरली होती जणू. फक्त काळी सावली दिसत होती. हातात कोण्या माणसाचा पाय दिसत होता. अर्धवट कुरतडलेलं त्या पायाचं मांस खाली लोंबत होतं. तिला समजून चुकलं की हा जे काही खात होता ते हे माणसाचे मांस आहे. काही विचार न करता तिने तिथून पळ काढला. आता मात्र ती समजून गेली होती. गावात ज्याची लोक भीती घालत होते तो हाच खवीस. मीना अचानक दारात धापा टाकत आली. आई लगबगीने दाराजवळ आली. काय ग मीने, एवढा धापा टाकायला काय झाला? मीनाचा श्वास कोंडत होता. इतकी ती घाबरलेली होती. घामाने भिजलेली होती आणि अंग तर नुसतं थरथरत होतं तिचं. आईने पदराने घाम पुसला. मीने अगं एवढी कामून घाबरली ग? आई पुन्हा विचारू लागली. तरीही मीना काही बोलेनाशी होती. तिची धाप जरा कमी झाली तेव्हा आईने पाण्याचा तांब्या पुढे सरकवला. धर पाण्याचा घोडके. तांब्याभर पाणी मीने ढसाढसा प्यायली. मीने अगं कुठं भूतबीत पाहिलं का तू? असं काय करून राहिली? भूतच पाहिलंय, मीने हळूच बोलली. कुठं? कशाला फिरती कुठं? आई चिंतातूर झाली. खैस? काय सांगू लागली मीने? जनावर जसं असतंय तसा होता. हातात माणसाचं मडं डोरागत तुटून पडत होता त्या मड्यावर. मला पाहिलं आणि मीनाला मध्येच थांबवत आई म्हणाली, मीने आता सकाळ सांगतोय गोष्ट, आता झोप बरं. आईने मीनाला झोपी लावले. मीना झोपी गेली पण मध्ये मध्येच ती दचकल्यासारखी करत होती. आई चिंतातूर होत होती. सकाळ उजाळली. मीना कधीच उठून रोजची कामं करत होती. आईला आज उशिरा जाग आली होती. आईची झोप नीट झाली नव्हती. अगं ये मीने, उठवायचं की मला. काय ग, काय झालं? मीनाच्या हातात झाडू होता. झाडत असेल कुठंतरी. काम टाकून आली होती ती. रात्री कुठं गेलतीस? कुठं बी हुंदडू नको, कळलं ना? आई उठून पांघरुणाच्या घड्या करत बोलली. जा जरासं टोपात पाणी आण जा, जायचंय मला बाहेर. मीना पाणी घेऊन आली आणि आईकडे देत विचारलं, कुठं निघाली? तू मोठी सांगून जाते ना. आई रागात बोलत होती जणू. मीना काहीच बोलली नाही. आईने चपला घातल्या आणि ती निघून गेली. मीनाने झाडू बाजूला टाकला आणि ती देखील बाहेर निघाली. एका घरासमोर येऊन मीनाने आवाज दिला, खुरपी झाल्यात का तयार? काय का पोरी? घरातून आवाज आला, खुरपी. तिने अजून मोठ्याने उत्तर दिले, कदाचित नीट ऐकू जावे म्हणून. कालच तर टाकून गेली तू आई, रात्रीतून बनून होतात वय, उद्या ये. आतून आवाज आला, आन केशा हाय का? तिने परत आवाज दिला, नाही. आतून उत्तर आले, कुठं गेलाय? मीनाने विचारलं. तुला ग काय करायचं त्याचं? आतून आवाज आला, काय नाही असंच. कुठं आहे तो? मीनाने परत विचारले. आजारी पडलाय तो, तालुक्याला नेलाय सकाळ सकाळी. आतून उत्तर आले. हे ऐकून मीनाच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. तिने पुन्हा घरची वाट धरली. घरी आई आली होती. मीनाला पाहताच आईने विचारलं, कुठं गेली होतीस ग दार उघडं टाकून? खुरपी आणायला, मीना बोलली. तो काय आज देईल का ग? जाऊ दे, भेटल तेव्हा करून येईन. आई बोलली. तू ग कुठं गेली होती एवढ्या घाईत? मीना आईला विचारू लागली. सावडायला. तो पुढच्या वाडीचा भीमा वारला ना ग, त्याची होती. आईने नीट उत्तर दिलं. मग लगेच कशी आली? मीनाने विचारलं. अगं सावडच कुठं झाली? का ग? अगं काही असायला तर पाहिजे त्याचं. म्हणजे? रात झाली म्हणून सगळी लोक निघून आली. कंच्या तरी जनावराने ओढून नेला त्याला. काय सगळा पांगून पुंगून दिला होता. आईचं वाक्य ऐकून मीनाच्या डोक्यात पुन्हा चक्र फिरू लागलं. आई, जनावराने नाही नेलं ते. मग? खैस घेऊन गेला होता आडवाकडल्या रानात. तुला कसं माहीत? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तू तिकडं कशाला गेली होती? मीना काही बोलली नाही. आजपर्यंत फक्त ऐकत आली होती, पण आता ती देखील त्या खवीसच्या असण्याची ग्वाही देऊ लागली होती. मीनाच्या डोक्यात परत तेच विचार फिरू लागले. केशा असा कसा आजारी पडला? म्हणजे तो खैसच होता आणि त्यानं तर मला पाहिलंय. आता माझं कसं होणार? आता तो नक्की मला शोधणार आणि मला पण खाईल का असंच? आता सतत तिच्या मनात एकच विचार येत होता, खवीस. संध्याकाळची वेळ होती. मीना एकटीच घरात काही काम करत होती. तोच तिला कुणीतरी हाक दिल्याचे ऐकू आले. ए मीने,
आवाज अगदी बारीक होता. तिने बाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले. कोणीही नव्हते. ती पुन्हा आत गेली व तिच्या कामात रमली. पुन्हा तसेच झाले. तिला हाक ऐकू आली आणि ती पुन्हा बाहेर येऊन पाहू लागली. बाहेर तर कोणी दिसतच नाही, पण आवाज कोण देत आहे असा विचार करत होती. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी मिठी मारली. तिच्या काळजात धस्स झालं. ती त्या क्षणाला ओरडणार, तोच तिचं तोंड कुणीतरी हाताने दाबले आणि आवाज निघू दिला नाही. ती सोडवण्यासाठी धडपड करू लागली. आजूबाजूला कुणीही नव्हतं. कशीबशी तिने स्वतःला सोडवलं आणि क्षणात मागे वळून पाहिलं. मागे केशव उभा होता. तिच्या जीवात जीव आला. ती त्याला पाहण्यासाठी अशी बैचेन होती. कुठे होतास तिने त्याला विचारलं. गप्प बस घाबरगुंडी अन तो मोठ्याने हसू लागला. दवाखान्यात गेलता ना तू? काय झालं होतं? तिने त्याच्यावर हात लावला तर बर्फाप्रमाणे थंड जाणवला तो. एवढा कसा रे गार तू? तिने हात बाजूला केला. केवढी काळजी करती तू? जास्त जीव नको लावू, मरल मी. आणि तो परत हसू लागला. बावळ्या मरण्याच्या गोष्टी का करतोय? टाईम बघत जा घड्याळात. 10 वाजले असतील. का? काय झालं? एवढ्या रात्री इकडं कुठं? तुला भेटायला आलोय. अजून थोडा वेळ थांबला ना माझ्या आईला पण भेटून जाशील. येऊ दे की. येडाबिडा झाला का तू? तिला काय सांगशील कशाला आलाय ते? खुरपी द्यायला. हातातील खुरपी दाखवत तो म्हणाला. निघ चल आता. लाडानं मारत मीना त्याला म्हणाले. गप्प ग घाबरगुंडी. आणि तो हसू लागला. तसा तिला राग आला आणि ती म्हणाली, मी नाही घाबरत, कळलं ना? असं ना, मग आताच्या आता आडवाच्या रानात चल लगेच. नाही, तू जा बरं इथून. तू जर आली नाही ना तर बघ. केशा, येडपण नको घेऊ, तू जा आता. हे बघ मीने, तू यायचं की नाही तुझं तू ठरव, पण मी तुझी तिकडं वाट पाहतोय. लक्षात ठेव, आली नाही ना तर परत तुझं तोंड मी पाहणार नाही. असं म्हणत तावातावात तो निघून गेला. मीनापुढे आता खूप सारे प्रश्न होते. तिला भीती वाटते. हे जरी खरं असलं तरी तिचं मन तिला केशाकडे ओढत होतं. खरंच जाईल का तो तिकडं? तो म्हटला तर गेला पण असेल, पण जर तिकडं परत खैस बीस आला तर? पण खैस त्याचं काही बरं वाईट तर करणार नाही ना? नाही, असं नाही होणार. पण तो एकटा आहे. गेलं तर आईला काय सांगू? जाऊ दे, आईचं बघू काय. पण पहिलं या येडोबाला घेऊन येते. असं म्हणत ती घराबाहेर पडली, थेट जंगलाच्या दिशेने, ज्या ठिकाणी तिने खवीस पाहिला होता. कसलीही पर्वा न करता ती लगबगीने जात होती. मिट्ट काळोख होता. रातकिड्यांचा आवाज चहूबाजूंनी येत होता. मीनाच्या मनात भीतीचं वातावरण तयार होत होतं. तरी ती आपल्या प्रेमासाठी धडपड करत का होईना जातच होती. मीना आता त्या जागी पोहोचली जिथे केशाला ती भेटली होती. तिने आजूबाजूला नजर फिरवली, मात्र केशा कुठे दिसत नव्हता. हा जर इकडं आलाच नसेल तर? ती मनातच विचार करू लागली. अचानक कुठेतरी कोणत्या तरी पाखराचं ओरडणं कानी आलं. खूपच भयानक आवाज होता चिरचिरण्याचा. तिचं काळजाचं पाणी पाणी झालं. केशा? ती हळू आवाजात हाक देऊ लागली. तिच्या मनात भीती होती की हा केशाच्या आधी खविसाला ऐकू जायला नको. केशा, मी शेवटचा हाक देते बरं का? आलाय का तू? नको ना रे त्रास देऊ. काहीच उत्तर नाही. ये ना समोर. आहे मी घाबरट, पण जीव आहे रे खूप तुझ्यावर. ये ना पण. असं म्हणून तिला रडू येऊ लागलं आणि अचानक समोरच्या झुडपात हालचाल सुरू झाली. त्या दिवशीप्रमाणे तिची धडधड प्रचंड वाढली. काही न बोलता ती स्तब्ध उभी राहिली. झुडपात हालचाल वाढत होती. मीनाला तिचा प्राण जातोय की काय असं वाटायला लागलं होतं. झाडाखाली पडलेला पालापाचोळा आवाज करू लागला आणि अचानक मागे कोणी उभं असल्याचा तिला भास झाला. मागे वळून पाहण्याची तिची हिंमत होईनाशी झाली होती. तिने मान फिरवली तर पाहते तर काय, केशा येऊन उभा होता. कुठे होतास तू? आणि रडतच तिने त्याला मिठी मारली. तो पूर्ण ओला झाला होता. तिला काहीच उत्तर न देता तसाच उभा होता. चल घरी चल, असं म्हणत तिने मिठी सोडली आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे नजर फिरवली. पाहते तर काय, तो केशा नव्हताच. काळ्या कुट्ट रंगाचा, अंग अंग भिजलेला आणि राक्षसासारखा तबियतीचा खवीस होता. तिची वाचा कुठली होती. जीव मुठीत धरून ती घराच्या दिशेने पळ काढू लागली. वाटेमध्ये कोणी उभे दिसले. जवळ गेली तर तिला केशा दिसला. ती लगबगीने त्याला म्हणाली, केशा पळ इथून, आणि हात धरून पळू लागली. जीव खाऊन ती पळत होती. हातात केशाचा हात होता, तोही पळत होता. का कुणास ठाऊक तिला परत काहीतरी जाणवलं. तिने मागे वळून पाहणार तोच कुण्या दगडाला पाय लागून ती पडली. बरीच गडबडत गेली. केशाचा हातात हात तसाच होता. तिने स्वतःला सावरले आणि उठली. हात हलका जाणवला केशाचा. तिची नजर त्याच्याकडे गेली.
केशा नव्हताच कुठे आणि तिच्या हातात अर्धवट भाजलेला अर्धवट कुरतळलेला हात होता. घाबरून तिने तो हात लांब फेकला आणि अचानक तिच्या अंगावर काहीतरी येऊन पडलं. ती जमिनीवर कोसळली. खवीस तिच्या अंगावर बसला होता. तिला कच्चं खाणार या तयारीत होता. कुत्रा मांजर जसे मांस ओरबाडतात तसं त्याने तिच्या अंगावरचे मांस ओरबाडायला सुरुवात केली. ती मोठ्याने ओरडली, मोठ्याने किंचाळू लागली. आईने तिला हलवून उठवले. तिला जाग आली तेव्हा घामाने ती ओली झालेली होती. स्वप्न होते ते. किती भयानक. बापरे. तिचा श्वास फुलत होता. का किंचाळत होतीस ग? आईने विचारलं तशी ती आईला बिलगली. खैस, नीट सांग बरं तू. मीनाने घडलेला प्रकार पूर्ण सांगितला. कुणाला भेटायला गेली आणि तिथे तिने काय पाहिलं, सर्व सांगून झाल्यावर ती शांत झाली. आईच्या मांडीवर डोके ठेवून अगदी शांत झोपी गेली. मीनाच्या आईचं मन तिला सकाळपासूनच खात होतं. काहीतरी वादळ चाललं होतं मनात. तिला मीनाची खूपच काळजी वाटत होती. मीनाला असं का होत आहे, मीना असं का वागत आहे, तिला काही समजत नव्हतं. मीनाचं असं दचकून उठणं, किंचाळणं आणि सतत खविसाच्या विषयी बोलणं या सर्व गोष्टी मीनाच्या आईला सतावत होत्या. कपाळाला हात लावून कमून बसले ग दुर्पे. कोणीतरी आवाज दिला तेव्हा ती भानावर आली. एक वयस्क बाई आवाज देत होती. ही तीच बाई होती जी मीनाला त्या दिवशी अडवत होती. काय नाही हो, अशीच बसली होती कवळ्या उन्हात. मीनाच्या आईने सांगितलं आणि मीनाला मोठ्याने आवाज दिला. ए मीने, अगं चहा ठेव ग, नानी आली. साखर नाही राहिली. आतून तिने आवाज दिला. नसेल तर राहू दे बाई, चहा वाचून काय राहतं. नाही असं कसं, असं म्हणत पुन्हा तिने मीनाला आवाज दिला. मीना, अगं त्या भानुशी जवळच्या डब्यात पैसे ठेवलात, वाण्याकडे जाऊन घेऊन ये जा. कदाचित मीनाच्या मनात नव्हतं तरी आईच्या सांगण्यावरून ती बाहेर जायला निघाली. मीना जाताच आईने त्या बाईजवळ विषय काढला. आमची मीना नुसती झोपत दचकून उठती बघा, कधी कधी मोठ्याने आरडून उठती. मला काही कळना झालंय हो. तरी म्या सांगलं होतं तेव्हाच तिला. म्हटलं नका जाऊ तिकडं, पण पोरीने एक नाही ऐकली. खैस असतो तिकडं असं बी सांगलं होतं. त्या बाईने उत्तर दिलं. ही नानी म्हणजे सल्लागार होती. वयस्क असल्याने बऱ्याच बायका तिचा सल्ला घेत. अनेक खेडेगावात आजही आहे असं काहीच. तिला सगळ्या गावाची खबर असायची. भूतखेतानं तर झपाटलं नसल ना. मला तर लईच काळजी वाटून राहिली हो. मीनाची आई काळजीने म्हणाली. कशाला ग एवढी काळजी करती? माझ्या ओळखीतला भगत बाबा आहे. बाळात बी पाहतो आणि कुठवणुकीचं बी करतो. तू चल माझ्या संग. त्या बाईने सांगितलं. नाही हो, आज नको. मीनाची आई म्हणाली. सांग तुला कवा यायचं, फक्त आमुष्याच्या आधी सांग. इतक्यात मीना साखर घेऊन आली. दोघी बोलायच्या गप्प झाल्या. मीनाने चहा करून दिला. चहा झाल्यावर ती बाई निघून गेली आणि थोड्याच वेळात मीनाची आई देखील निघून गेली. केशा ऐरणीवर हातोड्याने घाव घालत होता आणि त्याचा बाप लोखंड लालबुंद करून ऐरणीवर ठेवत होता. संवाद काहीच होत नव्हता दोघात. फक्त घनाचा मोठा आवाज येत होता. इतक्यात तिथे मीनाची आई आली. खुरपी झाल्यात का? तिने मोठ्याने आवाज दिला. घनाच्या आवाजामुळे तिचा आवाज ऐकू गेला नसावा कदाचित. काम तसेच चालू होते. केशाच्या बापाचे लक्ष गेले तेव्हा त्याने काम थांबवले. मात्र केशाने लक्ष दिलंच नाही. तो तसाच रिकाम्या ऐरणीवर घनाचे घाव घालत होता. केशा, मीनाच्या आईने मोठ्याने आवाज दिला तरीही त्याचं लक्ष नव्हतं. पुन्हा आवाज दिला तेव्हा त्याचं लक्ष गेलं आणि विनाकारण ऐरणीवर घालत असलेले घाव थांबले. अरे काय बैरा बिरा झालाय काय रे? किती आवाज द्यायची रे तुला? मीनाची आई म्हणाली. केशाच्या बापानं खुरपी मीनाच्या आईकडे देत फक्त एवढंच बोलला. खुरपी घेत मीनाची आई केशाला हळूच म्हणाली. तू जरा इकडे ये रे, विचारायचे तुला काहीतरी. केशा जरा अंतर सोडून लांब गेला. काहीतरी कुजबूज सुरू झाली. मात्र केशाचा बाप काही समजू शकला नाही. केशा, आडव्याच्या रानात तुम्ही गेला होता, तिथं तुम्ही काही पाहिलंय का ते मला नीट सांग, आईने विचारलं. काय आणि कधी? केशाने अवाक होऊन विचारले. हे बघ केशा, मिनीनं मला सगळं सांगितलंय. मला तुझ्याकडून ऐकायचंय. खरंच तिथं तुम्हाला खैस दिसला होता का? आईने केशाला विचारलं. तसा केशा आणखी अवाक झाला. पण मी तर तिकडं गेलोच नाही ना. केशा, खोटं नको बोलू, नीट सांग. मी काय खोटं काय बोलन? मीने तिकडं गेली का नाही ते माहीत नाही, पण मी नव्हतो गेलो कधीच. आणि हेच खरं आहे, आई शांततेत म्हणाली. आणि तुमच्यात काही आहे? नाही, त्याने उत्तर दिलं. माझं बोलणं 8 दिवसापूर्वी झालं होतं तिच्याशी, नंतर एकदा पण नाही. तू खरं बोलून राहिला का? पण मी तर खरं तेच सांगितलं, पण विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तुमचा प्रश्न, असं बोलून त्याने पुन्हा घन हातात घेतला.
मीनाची आई त्याच्याकडे पाहतच राहिली. पुन्हा बाप बेट्याचे काम सुरू झाले. खुरपी हातात घेऊन ती चालू लागली. तिच्या डोक्यात आता प्रश्नांची आणखीनच भर पडली. केशा जर तिकडं गेलाच नव्हता तर तिच्यासोबत कोण होतं? तिने सांगितलेला खैस खरंच दिसला असेल का? केशा खोटं तर बोलत नसेल, पण जर खरं बोलत असेल तर माझ्या पोरीवर काही काळी जादू तर नसेल झाली? खरंच झपाटलं असेल का पोरीला? असे अनेक प्रश्न डोक्यात घिरट्या घालत होते. चालता चालता ती घराजवळ थांबली. काय ग धुरपे, डोसकंच काम करीना हो? सकाळी तुम्ही म्हटला होता बाबाबद्दल, जाऊ म्हटलं, दाखवून आणूत, निघल काय तो तोडगा? बरं बाई चल, पण ध्यानात ठेव, भगत बाबाला कोण हसलेलं जरा बी चालत नाही. हा चालल, चला. पंचकृषीत चर्चित होता हा भगत बाबा. भूतबाधा काढण्यासाठी मंतरलेले तावीज वगैरे द्यायचा. शेजारील गावात राहत होता तो. बाजूच्या लोकांची श्रद्धा होती त्याच्यावर. अंतर जास्त होते. आधीच उशीर झाला होता जायला. कदाचित रात्र होणार होती, पण मीनाच्या आईने जाण्याचे ठरवलेच होते. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. Agora!